श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतेहो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत. जसे की आपल्याला माहीत आहे की 2025 हे वर्ष आता जवळच आलेले असून आपल्याला चाहूल लागले आहे की कोणते सण कधी आहेत हे पाहण्याची एक उत्सुकता असते. नवीन वर्ष म्हटले की नवीन कॅलेंडर. आणि आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातील सर्व सणवारांची अगदी व्यवस्थितरित्या माहिती सांगणार आहे. व्रतवैकल्यांविषयीची माहिती सांगणार आहे. आणि फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा सण जो आहे महाशिवरात्री, तो नेमका कधी आलेला आहे त्याविषयीची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. तर सुरुवात करूयात. 1 फेब्रुवारी 2025 पासून तर 1 फेब्रुवारीची सुरुवात होत आहे शनिवारच्या दिवशी. आणि शनिवारी चाललेली आहे, आपण पाहू शकता, गणेश जयंती. हो श्रोते हो, भद्रा प्रारंभ देखील होत आहे या दिवशी. आणि गणेश जयंती देखील या शनिवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. 2 तारखेला आपण पाहू शकता वसंत पंचमी आहे. तुकाराम महाराजांची जयंती देखील या रविवारच्या दिवशी आलेली आहे. त्यानंतर 4 तारखेला रथसप्तमी आहे. आरोग्य विधान सप्तमी देखील या दिवशी असणार आहे. जागतिक सूर्यनमस्कार दिन 4 फेब्रुवारीला मंगळवारच्या दिवशी साजरा केला जाईल. त्यानंतर 5 तारखेला दुर्गाष्टमी आहे. 6 तारखेला दासबोध जयंती ही असणार आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारीला शुक्रवारच्या दिवशी भक्त पुंडलिक उत्सव पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. श्रोतेहो, माहिती जरी मी थोडक्यात सांगू शकत नसलो सर्व, तरी आपण व्हिडिओला पॉज करून सर्व माहिती वाचू शकता. तसेच व्हिडिओला पॉज करून झूम केलं तर आपल्याला सविस्तररित्या वाचता येईल. त्यासाठी मी हा कॅमेरा संपूर्ण कॅलेंडरवर व्यवस्थितरित्या आपल्यासाठी फिरवत आहे. जर काही राहिले माझ्याकडून तर ते आपण व्यवस्थितरित्या वाचून घ्यावे. शुभमुहूर्त आपल्याला कोणते लागत आहेत ते देखील या कॉर्नरला आपण पाहू शकता. साखरपुडा मुहूर्त आहेत, विवाह मुहूर्त आहेत, वास्तुशांतीचा मुहूर्त आहे, भूमिपूजन मुहूर्त आहेत. आणि या मुहूर्तांच्या वेळेसाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ देखील बनवणार आहे. त्यामुळे आपण जास्त काही काळजी करू नका. 8 फेब्रुवारीला शनिवारच्या दिवशी आलेली आहे जया एकादशी. फेब्रुवारी महिन्यातील पहिली एकादशी ही असणार आहे जया एकादशी. आणि या दिवशी माघी यात्रा पंढरपूर देखील येते. तर 9 फेब्रुवारीला आपण पाहू शकताय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जयंती या दिवशी असणार आहे. गबाड समाप्ती जी आहे ती देखील या रविवारी होणार आहे. 10 तारखेला सोमप्रदोष आहे, सुवर्णप्राशन आहे. संध्याकाळी विश्वकर्मा यांची जयंती आहे सोमवारच्या दिवशी. त्यानंतर 11 तारखेला आपण पाहू शकताय सुवर्णप्राशन समाप्त होणार आहे. सामान्य दिवस हा असणार आहे. व्रतनी पौर्णिमा आहे मंगळवारच्या दिवशी. आणि पौर्णिमेला जो प्रारंभ होत आहे तो संध्याकाळी 6:56 होत असून त्याची जी समाप्ती आहे ती संध्याकाळी 12 तारखेला बुधवारी 7:24 होणार आहे. 13 तारखेला गाणगापूर येथे यात्रा असणार आहे. गुरु प्रतिपदा दिवस असणार आहे, गुरुवारचा दिवस. 14 तारखेला शुभ दिवस असणार आहे. 15 तारखेला सेवालाल महाराजांची जयंती बंजारा समाजाची असणार आहे. संत नरहरी सोनार महाराजांची पुण्यतिथी त्र्यंबकेश्वर येथे देखील शनिवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. 16 तारखेला रविवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. चंद्रोदय जो आहे तो 10 वाजताच्या जवळपासचा असणार आहे. अमृतसिद्धी योग असणार आहे. 17 तारखेला आहे औदुंबर पंचमी. तसेच लहुजी साळवे यांची पुण्यतिथी देखील असणार आहे. श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची जयंती देखील या 17 फेब्रुवारीला सोमवारच्या दिवशी असणार आहे. 18 तारखेला आहे सौर वसंत ऋतू प्रारंभ होत आहे मंगळवारच्या दिवशी. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. कमेंट्समध्ये लगेच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका. बुधवारच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतभरात साजरी केली जाईल. 20 फेब्रुवारीला गुरुवारच्या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन असणार आहे. हा जो उत्सव आहे तो शेगाव येथे अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानंतर पुढे आपण 21 तारखेला पाहू शकता की शुभ दिवस हा असणार आहे. 22 तारखेला श्री रामदास नवमी असणार आहे शनिवारच्या दिवशी. हो श्रोते हो, 22 फेब्रुवारीला श्री रामदास नवमी शनिवारच्या दिवशी असणार आहे. 23 तारखेचा दिवस हा सामान्य दिवस असणार आहे. पण या दिवशी संत गाडगे बाबांचा जन्मदिन तारखेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. 24 तारखेला आहे फेब्रुवारी महिन्यातील दुसरी एकादशी विजया एकादशी. ही सोमवारी एकादशी आलेली आहे. तर 25 तारखेला आहे अवतार मेहरबाबा यांची जयंती मंगळवारच्या दिवशी. 26 तारखेला आहे फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा सण महाशिवरात्री. हो श्रोते हो,
महाशिवरात्री ही 26 फेब्रुवारीला बुधवारच्या दिवशी आलेली आहे. त्यावरती देखील आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. अगदी मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगत आहे की महाशिवरात्रीला आपण नक्कीच महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचे आणि महादेवाच्या पिंडीचे दर्शन घ्यायलाच पाहिजे. आपण महादेवांचे भक्त असताल तर नक्कीच जात असाल, यामध्ये काही शंका देखील नाही. कमेंट्समध्ये हर हर महादेव देखील लिहायला विसरू नका. त्यानंतर 27 तारखेला अमावस्येचा प्रारंभ होत आहे 8:56 ते रात्री उशिरा 6:14 ही अमावस्या असणार आहे. 28 तारखेला सकाळी 6:15 नंतर सामान्य दिवस आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन असणार आहे, शुक्रवारचा दिवस. तर असा हा 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना 2025 मध्ये असणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये मार्च महिन्याचा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.